निरोगी राहण्यासाठी आज आपण 30 उपयुक्त टिप्स बघणार आहोत. चला तर टिप्सला सुरुवात करूया. मुलांच्या पोटात जंत झाल्यास त्यांना 2 चम्मच कांद्याचा रस 3 दिवस उपाशी पोटी दिल्याने पोटातील जंत दूर होतात. टिप 2. पायात ताकद येण्यासाठी रात्री हरभरे आणि शेंगदाणे भिजत घाला आणि ते सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी खा. याने पायात ताकद येईल. टिप नंबर 3. जर तुमचे पोट सतत लठ्ठपणाकडे जात असेल तर साखर, भात, मैदा यापासून बनलेले पदार्थ खाणे टाळा. टिप नंबर 4. जेवणानंतर थोडी बडीशेप, ओवा मिक्स करून खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. टिप नंबर 5. चेहऱ्यावर डाग, मुरूम आले असतील तर बटाटे किसून त्याचा रस चेहऱ्यावर लावा. याने चेहऱ्यावरच्या समस्या दूर होतात. टिप 7. सकाळी रिकामी पोटी आंब्याचा रस पिल्याने गुडघेदुखीपासून आराम मिळतो. टिप नंबर 8. मिठात मध मिसळून दात स्वच्छ केल्यास दात स्वच्छ आणि चमकदार होतात. टिप नंबर 9 बघूया. रोज चिमूटभर सैंधव मीठ खाल्ल्याने आरोग्य चांगले राहते, म्हणून हे आपल्या आहारात असणे गरजेचे आहे. टिप नंबर 10 बघूया. नेहमी डाव्या बाजूला झोपण्याची सवय लावा. यामुळे हृदयविकारापासून बचाव होतो. टिप नंबर 11. तुपात भाजलेले अद्रक खाल्ल्याने कफ नाहीसा होतो आणि उष्णतेपासून बचाव होतो. टिप नंबर 12. अंधक दिसत असेल तर संत्र्याच्या रसात काळी मिरी आणि सैंधा मीठ मिसळून सकाळी आणि सायंकाळी प्यावे. 3 महिने याचा सतत प्रयोग केल्याने आराम मिळतो. टिप नंबर 13. डोकं दुखत असल्यास सकाळी उठल्याबरोबर रिकामी पोटी मीठ टाकून सफरचंद खाल्ल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो. टिप नंबर 14 बघूया. कलोंजी, मेथी, आवळा यांच्या पाण्याने केस धुवावे. यामुळे केस मऊसूत, काळे आणि मजबूत होतील. टिप नंबर 15. रात्री वारंवार लघवी येत असेल तर तुम्हाला शुगरचा त्रास असू शकतो. टिप नंबर 16. चेहऱ्यावरील तेलकटपणा घालवण्यासाठी मुलतानी मिठी, चंदन पावडर गुलाब पाण्यात मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा तेलकटपणा कमी होतो. टिप नंबर 17. जेव्हा तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे. त्यामुळे तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच इजा होणार नाही आणि घाम येणार नाही. टिप नंबर 18. जेव्हा तुम्हाला जास्त घाम येतो त्यावेळेस गरम पाणी प्यावे. यामुळे तुमच्या फुफ्फुसांना आयुष्यभर कधीच त्रास होणार नाही. टिप नंबर 19. सर्दी खोकला होत असेल तर चहामध्ये आले, तुळस, गवती चहा, काळी मिरी मिसळून चहा प्यावा. याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो. टिप नंबर 20. आठवड्यातून एकदा किंवा 2दा नारळाचे पाणी अवश्य प्यावे. यामुळे तुमचे शरीर निरोगी राहते आणि शरीरात अशक्तपणा दूर होतो. टिप नंबर 21. तिळाचे तेल केसांना लावल्याने केस मजबूत होतात आणि केस गळणे देखील थांबतात. टिप नंबर 22. जर तुमचा चेहरा कोरडा पडत असेल तर ताज्या दुधावरची मलाई चेहऱ्यावर लावावी. चेहरा मऊ आणि तजेलदार होतो. टिप नंबर 23. चेहऱ्यावर पिंपल्स, काळवटपणा असेल तर स्प्रे बॉटलमध्ये ग्रीन टी टाकून पाणी टाका. झोपताना या पाण्याने चेहऱ्यावरील अनेक समस्या लावल्यामुळे दूर होतात. टिप नंबर 24. हाडांची ताकद वाढवण्यासाठी रात्रभर दुधात भिजलेले काजू खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. टिप नंबर 25 बघूया. कंबर दुखीवर प्रभावी उपाय म्हणजे 100 ग्रॅम मोहरीच्या तेलात 20 ग्रॅम कापूर मिसळून गरम करा व तो वितळला की कोमट झाल्यावर कमरेला हलक्या हाताने मसाज करा. कंबर दुखीपासून आराम मिळेल. टिप नंबर 26. टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होते आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे टोमॅटो सूप अवश्य प्या. टिप नंबर 27. हाडांची ताकद वाढवण्यासाठी रात्रभर दुधात भिजलेले काजू खाल्ल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. टिप नंबर 28. सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील चरबी हळूहळू कमी होऊ लागते आणि पचनक्रिया सुधारते. टिप नंबर 29 बघूया. आंबा खाल्ल्याने आपले हृदय मजबूत राहते, त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात आणि भूक सुद्धा वाढते. टिप नंबर 30 बघूया. तोंडामध्ये फोड आला असेल तर त्यावर कोरफड, विलायची पावडर यामध्ये मध मिसळून ती पेस्ट फोडावर लावावी. यामुळे तोंड येण्यापासून बचाव होतो. टिप नंबर 31 बघूया.
केस पांढरे होत असेल तर कढीपत्त्याची पेस्ट दह्यामध्ये कालवून केसांच्या मुळांशी लावून ठेवावी. याने केस पांढरे होण्यापासून मुळातूनच तुम्हाला आजच्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा व इतरांना शेअर करा. मनापासून तुमचे खूप खूप धन्यवाद.